जय सद्गुरू. नमस्कार मंडळी, तुमचे आमचे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत पोहे, कांदे पोहे कसे बनवायचे, तेही सुटसुटीत आणि अतिशय टेस्टी, स्मूथ, न सुकलेले. किंवा कधी कधी काय होते तर आपल्या हातून पोहे बनले तर कधी कधी ते पोहे अतिशय जास्त भिजले जातात किंवा एकतर ते सुकले जातात, कमी भिजण्याच्या नात्यात ते कडक होतात. तर स्मूथ आणि अतिशय सुंदर कांदे पोहे कशी बनवणार, एकदम 5 स्टारपेक्षाही सुंदर, तर ते आज आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे भिजलेले पोहे. हे मी पोहे भिजवल्यात. हा कांदा आहे, जितका कांदा तुम्ही जास्त घ्याल तितके पोहे टेस्टी होतील. हे शेंगदाणे हे ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता, जास्त आवडत असेल जास्त. आमच्या घरी जास्त सर्वांना आवडत नाही म्हणून मी थोडेसेच घेतल्यात. ही कोथिंबीर आहे चिरलेली. हा कढीपत्ता, ह्या मिरच्या आहेत. मिरच्याही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, अतिशय जास्त तिखट हवं असेल तर अजून घेऊ शकता. हे जिरं आणि थोडंसं आपले धणे आहेत, अख्खे धणे, आणि आपले हे सेंधव मीठ किंवा सिंपल मीठही घेऊ शकता. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे की पोहे कसे भिजवावे. आता हे मी कपात घेतल्यात पोहे, पण तुम्ही टोपात घेऊ शकतात. ह्या कपाला तुम्ही टोप समजा. तर आपले पोहे आहेत, तर हे पाणी टाकले मी पोह्यात आणि आपल्याला 1 मिनटं असंच ठेवून पुन्हा आपल्याला पोह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. अख्खं पोह्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं. अख्खं पोह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. आणि आता हे असेच ठेवायचे आहेत. पोहे बनवण्या अगोदर तर पोहे आपले असे भिजवायचे आहेत आपल्याला. म्हणजे जास्त वेळ पण भिजत टाकायचे नाहीत, फक्त साधारणतः 1 मिनटं पाण्यात, 1 मिनटापेक्षाही कमी वेळ पाण्यात ठेवायचे आणि लगेच पाणी अख्खं काढून टाकायचं त्यातलं. तर पोहे सुंदर प्रमाणात भिजले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदे पोहे बनवताना कांदा हा भरपूर टाकावा, ज्याने पोह्याने खूप सुंदरशी टेस्ट तर येतेच, शिवाय ते ओले लुसलुशीत होतात. तर सर्वात प्रथम आपण ठेवलेली आहे कढई. ह्याच्यामध्ये मी तेल टाकणार. साधारणतः तुम्ही तेलही तुमच्या अकॉर्डिंग टाका, पण थोडंफार लागतंच पोह्याने तेल. तर मी या साधारणतः 2 पळ्या आपल्याला तेल टाकायचं आहे. तुम्ही तेल तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. मी नेहमीप्रमाणे सांगते, तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर थोडं त्या एक्स्ट्रा ऑइल यूज करू शकता, आणि जर लाईट खायचं असेल तर थोडं कमी ऑइल यूज करू शकता. आता सर्वात प्रथम आपण टाकणार आहोत मिरची. सर्वात प्रथम तडक्याला आपण टाकायचं आहे जिरं. आणि आता आपल्याला मिरची टाकायची आहे त्याच्यावर. मिरची टाकल्यानंतर आपल्याला कांदाही त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर मी कांदाही ॲड करते. 2 मिनिटं तडका देऊ द्यावा जिरा आणि मिरचीचा, आणि त्यावरती मी कांदा ॲड करते. कांदा अतिशय फास्ट गॅसवरती आपल्याला शिजवायचा आहे. गॅस कमी ठेवायचा नाही आहे, फक्त त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आणि अतिशय फास्ट गॅसवरती कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये मी थोडंसं कांदा शिजताना हे धणे मी टाकणार आहे. अख्खे धण्याने एक वेगळी टेस्ट येते, तुम्ही टाकून पहा. ही माझी न्यू टेक्निक आहे. आणि आपल्याला कांदा व्यवस्थित शिजवायचा आहे. आता मी त्यामध्ये आपले शेंगदाणे ॲड करणार आहे, जेणेकरून तेही व्यवस्थित शिजले जातील. आता आपला कांदा शिजत आलेला आहे. त्यामध्ये मी ॲड करणार आहे कढीपत्ता. तुम्ही पाहिलं असेल की मी कढीपत्ता फोडणीवरती टाकला नाही. त्याला रिझन आहे, कारण कढीपत्ता मी फोडणीवरती टाकला तर त्याचा स्मेल मोस्ट ऑफ निघून जातो. तर कढीपत्ता हा थोडा लेटेस्ट टाकावा. शिजताना टाकला तर संपूर्ण त्याचा टेस्ट, म्हणजे स्मेल असतो तो निघून जातो. मग त्याला पोह्यांना असा स्पेसिफिक वास येत नाही. म्हणून कांदा शिजत आल्यानंतर आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला कांदा शिजण्याची प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे. कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे हळद. मी हा माझा छोटा स्पून आहे, ते छोटा स्पून मी हळद ॲड केली. आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे साखर. 1 टीस्पून तुम्ही ॲड करू शकता. साखर तुम्हाला जशी स्वीटनेस हवी असेल तशी. आणि मीठ चवीनुसार ॲड करा. ह्याच्यामध्ये मी थोडंसंच ॲड केलं, कारण मी पोह्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. तर हे झाला आपला पोह्याचा मसाला. आता पोह्याची प्रोसेस बघा तुम्ही.
आता मी बारीक गॅस केलेला आहे, जरासं शिजू देणार आहे ह्याच्यावरती. तोपर्यंत मी पोह्याकडे येते. पोह्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. पोह्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मी आता एकदा पुन्हा कांदा हलवून घेतला आणि ह्या पोह्याच्या मसाल्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत आणि ते व्यवस्थित पोहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग ते शिजू द्यायचे आहेत. थोडेसे शिजवताना हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये थोडंफार. थोडेसे 2 मिनिटं परतून झाल्यानंतर आता मी त्यामध्ये आपली कोथिंबीर मिक्स करणार आहे आणि ती आपल्याला हलवून घ्यायची आहे. साधारणतः 2-3 मिनिटं पोहे परतून झाल्यानंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये पोहे आपले व्यवस्थित शिजले जातात आणि पोहे आपले खाण्यासाठी रेडी होतात. आता आपले पोहे रेडी झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. 1 मिनिट फक्त झाकण द्यावं आणि 1 मिनिटानंतर मग खाण्यासाठी रेडी. तुम्ही पाहू शकता आपले चमचमीत पोहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही चमचमीत आणि सुंदर लुसलुशीत पोहे घरच्या घरी बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. अतिशय अप्रतिम असे होतात आणि याचा तुम्ही कलर पाहू शकता, येलोच आहे व्यवस्थित. लाईटचे इफेक्टमुळे जरा वेगवेगळे कलर दिसत आहेत. तर आता ही पोहे तुम्ही घरच्या घरी असे स्मूथली बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने पोहे बनवा आणि रेसिपी कशी झाली आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्ते, जय सद्गुरू. तुमचा सर्वांचा आजचा दिवस शुभ जाओ.